नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका इयत्ता 8वी विषय मराठी. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. तोंडी चाचणी हा 10 गुणांचा विभाग या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर आपण लेखी चाचणी संपूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा, प्रश्न तिसरा आहे. खाली दिलेला परिच्छेद वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. हा परिच्छेद आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि यानंतर आपल्याला त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर पुढे द्यायचे आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. कोणते लिही? पिल्लांच्या रक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडणारा. नीलू कुत्रा. कारण लिही. नीलू छोट्या पिल्लांना अलगदपणे तोंडात धरून उभा राही. कारण पिलांना घरट्यात सुखरूप ठेवण्याची व्यवस्था होण्यासाठी. नीलूचा तुला जाणवलेला कोणताही एक गुण लिही. उत्तर: प्रामाणिकपणा आणि धाडसीपणा. तुझ्या परिसरात एखाद्या पक्ष्याचे जखमी पिल्लू आढळले तर तू काय करशील ते 2 ते 3 वाक्यात लिही. उत्तर: जखमी पक्ष्याच्या पिल्लाला व्यवस्थितपणे त्याच्या जखमीवर उपचार करेन व त्याला बरे वाटल्यावर जंगलात सोडून दे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या मानाने सुद्धा लिहू शकता. प्रश्न 4 खालील परिच्छेद वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. हा परिच्छेद आपण पूर्ण वाचायचा आहे आणि यावर आधारित प्रश्न उत्तर आपल्या ठिकाणी समजून. खालील विधान सत्य किंवा सत्य ते लिही. स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे रोज अखंडपणे वाचन करायचे आणि ग्रंथपालाला परत करायचे. सत्य. का ते लिही. उत्तर: स्वामीजी इंग्रजी ग्रंथाचे दररोज एक खंड वाचायचे व ग्रंथपालाला परत करायचे. ग्रंथपालाच्या मते दररोज एक खंड वाचून परत करणं शक्य नाही, यामुळे ग्रंथपालाला तसे वाटले. स्वामीजींचा वाचनाबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास दाखवणारे वाक्य उत्तरे शोधून लिही. उत्तर: पहिले 3 खंड माझे वाचून पूर्ण झाले आहेत. तुम्हाला शंका येत असेल तर त्यामध्ये तुम्ही काही विचारू शकता. तू वाचलेल्या पुस्तकापैकी तुला आवडलेल्या पुस्तकाचे नाव लिही व त्या पुस्तकाविषयी 2 वाक्यात माहिती लिही. उत्तर: मला आवडलेले पुस्तक अग्निपंख, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जिद्द आणि प्रयत्न विशेष आवडले. खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. खालील शब्दाचा अर्थ लिही. शिवार. शिवार म्हणजे शेत किंवा रान. कामे भरपूर पण वेळ थोडा या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती? योग्य पर्यायाला गोल करा. रात्र थोडी आणि सोंगे फार. दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांग व वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कर व लिही. घाम गाळणे. त्याचा अर्थ आहे खूप मेहनत करणे आणि वाक्य आहे शेतकरी शेतात घाम गाळून धान्य पिकवतात. खालील कविता वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. या ठिकाणी कविता दिली, गे माये भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी. भारत मातेसाठी कवितेत आलेला शब्द लिही. उत्तर: गे माये भू किंवा आई. खालील अर्थाची कवितेत आलेली ओळ शोधून लिही. कवी सूर्य चंद्र तारे आरतीला आणून कृतज्ञतापूर्वक मातृभूमीचे उपकार फेडणार आहे. उत्तर आहे घे माये भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि ना आरतीला हे सूर्यचंद्र तारे. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिही. उत्तर: सारे, तारे, तान्हा, पाना, कशाला, आला आणि जराशी, काशी. वरील कवितेत तुला आवडलेली ओळ लिही. ती ओळ तुला का आवडली ते कारण स्पष्ट कर. उत्तर: आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताण. ही ओळ मला आवडलेली आहे. त्याचं कारण आहे या ओळीमध्ये आई व मुलगा यांचे यथार्थ वर्णन केलेले आहे. मूल किती मोठे झाले तरी आईसाठी ते लहानच असते. खालील सूचनाफलक वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. हा सूचनाफलक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न उत्तर आपण ठिकाणी पूर्ण करणार आहोत. प्रश्न आहे, गिर्यारोहण शिबिराचे आयोजन कोणत्या संस्थेने केले आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे विशाल गिर्यारोहण संस्था, पुणे. गिर्यारोहण शिबिरात अधिक माहिती कुठे मिळणार आहे? www.vishal.com. गिर्यारोहण शिबिरासाठी नावनोंदणी करण्याची मुदत किती दिवसाची आहे? तर याचं अचूक उत्तर आहे 10 दिवस. सूचनेनुसार कृती कर. वरील सूचना फलकात आणखी कोणत्या सूचना समाविष्ट कराव्या असे तुला वाटते? कोणत्याही 2 सूचना लिही. तर उत्तरे दिलेल्या वेळेतच नोंदणी करावी आणि 2 अंतिम दिनांकानंतर नोंदणी स्वीकारली जाणार नाही. मी अनुभवलेली सहल या विषयावर 8 ते 10 ओळीत निबंध लिही. ठिकाणी सहलीचे ठिकाण, वेळ, सहलीची केलेली तयारी, सहलीचा अनुभव असं सगळं एकत्रित लिहायचं आहे. तुम्ही ज्या सहलीला गेला होता त्या सहलीची माहिती या ठिकाणी लिहायची. एक नमुना उत्तर कसं असतं ते या ठिकाणी मी तुमच्यासाठी तयार करून दिलेलं आहे. मी अनुभवलेली सहल, सहलीची माहिती कशा स्वरूपाची असावी या ठिकाणी एक उत्तर दिलेलं आहे. तुम्ही वेगळं उत्तर या प्रश्नाचं लिहायचं आहे
आणि तुम्ही ज्या सहलीला गेले होता त्या सहलीचं वर्णन या ठिकाणी लिहिलं की तुम्हाला पैकीचे पैकी मार्क शिक्षक या ठिकाणी देतील. तुम्हाला परीक्षेसाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. बघा दुसरा आहे, दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. शार्दूलला शाळेच्या मैदानावर पैसे सापडले. त्याने ते वर्ग शिक्षकाकडे परत केले. तेव्हा शार्दूल व वर्ग शिक्षक यांच्यामध्ये झालेला संवाद लिह. हा एक काल्पनिक संवाद असतो. या ठिकाणी आपण या पद्धतीने त्याचं लेखन केलेलं आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्याचं लेखन करू शकता. आणि या ठिकाणी शार्दूल आणि शिक्षक काय बोलतात आणि कसं बोलायला पाहिजे त्याचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हा संपूर्ण संवाद तुम्ही या ठिकाणी लिहून घेऊ शकता. दिलेले चित्र आणि शब्द यांची सांगड घालून 8 ते 10 वाक्यात वर्णन लिहायचंय. सुई, दोरा, गोधडी, मायेशिव, आईचे लुगडे, आठवण, पांघरूण, अस्तर, जुन्या कपड्यांचा वापर आणि शिवणकाम. याच्यावरून एक गोष्ट आपल्याला तयार करायची. ती गोष्ट या ठिकाणी एक नमुना गोष्ट मी तुम्हाला तयार करून देत आहे. तुम्हाला ती आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा किंवा या शब्दावरून तुम्हाला सुचत असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही एक नवीन गोष्ट या ठिकाणी तयार करू शकता. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. खाली दिलेल्या मुद्द्यावरून 8 ते 10 वाक्यात कथा लिही. गोष्ट लिहायची. सुहानी नावाची मुलगी, पोहण्याची आवड, पावसाळ्याचे दिवस, बुडणाऱ्या मुलाचा जीव वाचवणे, गावकऱ्याकडून कौतुक आणि शौर्य पुरस्कार. याच्यावरून छान असं गोष्टीचं गुंफण या ठिकाणी मी तयार करून दिलेलं आहे. एका छोट्या गावात सुहानी नावाची मुलगी राहत होती आणि त्या मुलीने कसं त्या मुलाचा जीव वाचवला त्याचं एक छान गोष्ट या ठिकाणी तयार केली. तुम्ही सुद्धा अशीच गोष्ट तयार करू शकता किंवा पेक्षा वेगळी गोष्ट सुद्धा तुम्ही तयार करू शकता. तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. प्रश्न 12वा आणि शेवटचा. खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. व्याकरण विभाग आहे. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा खालीलपैकी कोणता अलंकार होतो? योग्य पर्यायास गोल कर. सोपं उत्तर आहे, की या ठिकाणी अनुप्रास अलंकार होतो. विद्या आलय या विग्रहाची संधी कर. त्याचं उत्तर आहे विद्यालय. खालील तक्ता पूर्ण कर. सामासिक शब्द आमरण आणि त्या समासाचा विग्रह आहे मरेपर्यंत. तोंडपाठ समासाचा विग्रह आहे तोंडाने पाठ. आणि शेवटचं खालीलपैकी कोणते लक्षण वसंत तालिका वृत्ताचे नाही? योग्य पर्यायाला गोल कर. बघा प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. हे या वृत्ताचं लक्षण नाही आहे. त्यामुळे आपण त्याला गोल करू. तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा. थँक यू. बाय.